अमरावतीत भाजपाचा नवा विक्रम, प्रवीण पोटे यांचा दणदणीत विजय, काँग्रेसला एकही मत नाही। नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार। मी संकेत अशोकराव अफाले तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे सहारा समाचारमध्ये। अमरावतीमधील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपाचे उमेदवार आणि माजी मंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी दणदणीत विजय मिळवत भाजपाच्या गोटात जल्लोषाचे वातावरण निर्माण केले आहे। विशेष म्हणजे या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला एकही मत मिळाले नसल्याची बाब समोर आल्याने विदर्भाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील ही निवडणूक सुरुवातीपासूनच प्रतिष्ठेची मानली जात होती। भाजपाने अनुभवी नेतृत्वावर विश्वास ठेवत प्रवीण पोटे यांना उमेदवारी दिली होती। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासूनच भाजपाने या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली होती। निकाल जाहीर होताच प्रवीण पोटे यांनी विजयाचा गुलाल उधळत कार्यकर्त्यांसह आंदोलनोत्सव जो आहे तो साजरा केला। या विजयामुळे अमरावती जिल्ह्यात भाजपाची संघटनात्मक ताकद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभाव हा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे। स्थानिक पातळीवर महायुतीच्या एकजुटीचाही हा विजय मोठा वाटा असल्याचेही बोलले जात आहे। मात्र या निवडणुकीतील सर्वात चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे काँग्रेसच्या उमेदवाराच्या खात्यात एकही मत जमा न होणे। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेसचे सदस्य असतानाही पक्षाला 0 मतावर समाधान मानावे लागल्याने पक्षातील अंतर्गत नाराजी, गटबाजी आणि संभाव्य क्रॉस वोटिंगबाबत चर्चा रंगू लागली आहे। राजकीय वर्तुळात हा निकाल काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे। दरम्यान विधान परिषद निवडणुकांमध्ये राज्यभरात अनेक ठिकाणी भाजपाने प्रभावी कामगिरी केलेली आपल्याला पाहायला मिळते। अमरावतीतील विजय हा सर्वात लक्षवेधी निकालांपैकी एक मानला जातो आहे। प्रवीण पोटे यांच्या विजयामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि भविष्यातील राजकीय समीकरणावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। अमरावतीत भाजपाचा झेंडा पुन्हा एकदा दिमाखात फडकला तर काँग्रेसला 0वर रोखत प्रवीण पोटे यांनी विधान परिषदेत दमदार पुनरागमन केले, अशी प्रतिक्रिया भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे। तसेच आपण जर पाहिलं तर प्रवीण पोटे पाटील यांना 390 मतं घेऊन ते विजयी उमेदवार ठरले, तर निलेश विश्वकर्मा यांना 31 तर काँग्रेसचे हर्षजित देशमुख यांना 0 मतं घेऊन जे आहे त्या ठिकाणी समाधान मानावं लागलं आहे। आपल्या आजूबाजूच्या परिसरातील न्यूज पाहण्यासाठी आता सबस्क्राईब करा सहारा समाचारला। पालकांनो, जरा इकडे लक्ष द्या। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आता शिक्षणाची सर्वोत्तम संधी श्री संत गाडगेबाबा इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, बस स्टँड जवळ करसगाव, तालुका चांदूरबाजार, जिल्हा अमरावती। सीबीएसई पॅटर्न स्कूल सोबत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सज्ज, अनुभवी व उच्च शिक्षित शिक्षक वर्ग, खेडीमेडीच्या वातावरणात आधुनिक शिक्षण, सीसीटीव्ही कॅमेरा, सुरक्षित परिसर, संगणक व प्रोजेक्टर सुविधा उपलब्ध। नर्सरी, KG1, KG2 ते 10वी पर्यंत प्रवेश सुरू झाला आहे। तसेच 11वी, 12वी सायन्स प्रवेश प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे। इंजिनिअरिंग आणि मेडिकल विद्यार्थ्यांसाठी खास EMH सेट पूर्व परीक्षा तयारीची विशेष सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे। तसेच सर्व विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप सुविधा देखील उपलब्ध आहे। तर आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। अधिक माहितीसाठी संपर्क करा विकास काडलकर सर। संपर्क क्रमांक 8793538820 वर आणि आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा।